हरिओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 256 तळातील सौंदर्य. आपल्याला त्या अवीट आणि अफाट काम करणाऱ्या राक्षसाची गोष्ट सुपरिचित आहे. एकदा एका माणसाला एक दिवा सापडला. अनेक दिवस पडून राहिल्यामुळे त्या दिव्यावर खूप धूळ साचली होती. रात्री तो दिवा लावावा असा विचार त्या मनुष्याने केला. त्याने त्यावरील धूळ झटकली आणि तो दिवा लखलखीत करण्यासाठी त्याने तो दिवा रांगोळीने घासला. त्याबरोबर त्यामधून एक राक्षस प्रकट झाला. त्या महाभयावह राक्षसाला पाहून त्या माणसाची भीतीने गाळण उडाली. परंतु आश्चर्य म्हणजे त्या राक्षसाने त्या माणसाला वाकून नमस्कार केला आणि काय आज्ञा आहे असे विचारले. त्या माणसाने त्या राक्षसाला अनेक कामे सांगितली. तो राक्षस कोणतेही काम काही क्षणात करून पुन्हा काय काम आहे असे विचारी. शेवटी तो मनुष्य म्हणाला, आता काम असेल तेव्हा सांगतो, तोपर्यंत तू विश्रांती घे. तेव्हा तो राक्षस म्हणाला की एकतर मला पुन्हा या दिव्यात बंद कर किंवा काम सांग, नाहीतर मी तुला खाऊन टाकीन. त्या राक्षसाला दिव्यात बंद कसे करायचे ते त्या माणसाला माहीत नव्हते. आली का पंचायत? परंतु त्या मनुष्याची मुलगी हुशार होती. ती म्हणाली, ह्याला नवीन काम देईपर्यंत बाहेरच्या आंब्याच्या झाडावर चढत आणि उतरत राहायला सांगा. माणसालाही देवाने अशाच कामाची शिक्षा दिली आहे, कारण माणसाला गप्प बसवत नाही. माणूस रजोगुणाने पीडित आहे. त्याला शांत राहता येत नाही. पोटापुरते मिळाले तरी त्याला आणखी सौख्याची हाव सुटते आणि तो अचाट कामे करू लागतो. इकडचा डोंगर खणून सपाट करतो आणि तिकडची दरी भरून काढतो. त्याला नैसर्गिक डोंगर आणि दरी पाहवतच नाही. जमिनीवर चालून त्याला पुरे होत नाही. त्याला पाण्याखालून चालावे असे वाटते, आकाशात उडावे असे वाटते. यामधून सौख्य शोधत तो फिरत असतो. कितीही सौख्य मिळाले तरी त्याचे समाधान होत नाही, कारण जे मिळेल त्यात लवकरच तो दुःखी होतो आणि ते दुःख घालविण्यासाठी नवीन सौख्याच्या मागे भटकू लागतो. जे आहे त्यात तो सौख्य मानू शकत नाही. तो जेथे असेल तो त्याला तळ आहे असे वाटते. त्याची नजर सतत शिखरावर असते. वास्तवात तो जेथे असतो तो तळ असला तरीही त्यातही सौंदर्य आणि तेथेही सौख्य असते. फक्त ते पाहावे लागते. नजर पायाखाली आणि शेजारी जात नाही, परंतु समोर किंवा वर जाते आणि बुंध्यापाशी असलेले जवळचे सौख्य न उपभोगता मनुष्य समोर किंवा शेंड्यावर चढू लागतो. ते बेगडी सौख्य त्याला खुणावते आणि तो सतत वर चढत आणि खाली उतरत राहतो, परंतु जेथे आहे तेथे स्थिर होत नाही. वास्तवात सौंदर्य आणि सौख्य सर्वत्र असते. आपण काय मानतो त्यावर ते अवलंबून असते. कथामृत 257 शीश महाल. एका राजाने राजवाड्यापासून थोड्या दूर अंतरावर एक शीश महाल बांधला होता. त्या महालात चारी भिंतींना तळापासून छतापर्यंत पूर्णपणे सर्व बाजूने जवळजवळ 100 आरसे बसवून घेतलेले होते. राजा दररोज सकाळी आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन त्या शीश महालापर्यंत पायी पायी फिरायला जात असे. कुत्र्याला बाहेर बांधून ठेवत असे आणि आपण त्या शीश महालात जाऊन स्वतःच्या 100 प्रतिमा न्याहाळत थोडा वेळ तेथेच बसत असे. एकदा राजाला जरा बरे नव्हते, त्यामुळे तो जरा आराम करत झोपून राहिला. परंतु कुत्रा फिरायला जायची वेळ झाल्यावर जागच्या जागी चुळबुळ करून विवळूही लागला. राजाने कुत्र्याला साखळी सोडून बंधनमुक्त केले आणि तो स्वतः पुन्हा शयन मंदिरात विश्रांती घेण्यासाठी निघून गेला. कुत्र्याने जरा वेळ वाट पाहिली आणि तो एकटाच सवयीप्रमाणे त्या शीश महालात गेला. आज त्याला बाहेर बांधून ठेवायला कोणी नव्हते आणि त्यामुळे तो शीश महालाच्या आत गेला. त्याने पाहिले
तर तेथे त्याच्यासमोर त्याच्यासारखेच 20-25 कुत्रे त्याच्याकडेच पाहत होते. म्हणून तो जरा गुरगुरला. त्याबरोबर ते सर्व कुत्रे एकदम गुरगुरले. आपल्या अंगावर कुत्रे गुरगुरतात हा त्याला अपमान वाटला. त्याने आजूबाजूला पाहिले तर तेथे सर्वत्र कुत्रे होते. त्यामुळे तो त्या कुत्र्यांच्या अंगावर भुंकला. त्याबरोबर ते सर्व कुत्रेही त्याच्या अंगावर भुंकले. त्याबरोबर तो कुत्रा जोरात भुंकला, ते कुत्रेही जोरात भुंकले. हा आणखी जोरात भुंकला, तेही आणखी जोरात भुंकले. तेव्हा हा त्यांच्या अंगावर धावून गेला. तेही याच्या अंगावर धावून आले. आता तर चारही बाजूने तो सर्व कुत्र्यांच्या अंगावर जोरात भुंकत धावून जात होता आणि चारही बाजूने त्याच्यावर ते कुत्रे जोरात भुंकत धावून येत होते. काही वेळानंतर तो कुत्रा भुंकून आणि धावाधाव करून दमला. त्याच्या तोंडातून फेस बाहेर येऊ लागला आणि क्षणार्धात तो जमिनीवर कोसळला आणि गतप्राण झाला. आपले याहून काही निराळे नाही. आपल्या घरात शेजारी पाजारी आप्त इष्ट वावरत असतात. आपण समाजात वावरत असतो. परंतु प्रत्येकजण स्वतः सोडून दुसऱ्याकडे संशयाने पाहत असतो. कोणीही दुसऱ्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. चूक होऊ शकते. आपणही चूक करू शकतो. परंतु हा विचार नसतो. क्षमा, शांती, दया, दुसऱ्याला समजावून घेणे हा प्रकार नसतो. जो तो आरे कारे करत गुरकायला तयार असतो. सतत ताण, तणाव आणि संघर्ष चालू असतो. प्रेम, माया, वात्सल्य हे मतलबामुळे किंवा तडजोड म्हणून नाईलाजाने केले जाते. त्यामुळे जीवनात निर्भेळ, निर्लेप आनंद घेतला जात नाही. माणसाच्या जीवनाची ही मोठी शोकांतिका आहे. हरि ओम.